आईच्या कामातलं काय इन्स्पायर करतं? आता काजळ मायासारखी इतकी छान मालिका हो. करतायत त्या आणि इतकं काहीतरी वेगळं हटके. खूप डिफिकल्ट आहे मालिका करणं. तो वेळ सेटवर सातत्याने महिन्यातले 27-28 दिवस घालवणं, वर्ष देणं, 2 वर्ष, 3 वर्ष देणं त्याला खूप अवघड आहे मालिका करणं. म्हणजे अनेक लोकं जज करतात सीरियल्सना, डेली सोप्सना. पण मला असं वाटतं ते काम इतकं अवघड आहे, की ते कोणीही नाही करू शकत. खरंय. आणि एस्पेशली माझी आई जी आता आय थिंक आता 55 वर्षाची होईल. लोकांना माहिती नाहीये आणि सॉरी मी आईचं एज रिव्हील केलंय. पण ती त्या प्रियाताई सॉरी. सॉरी. पण आय थिंक ते हे म्हणणं गरजेचं आहे कारण ती ज्या एजमध्ये आता हो, जात आहे तिथे इतके वर्ष, इतका वेळ सातत्याने देणं खूप अवघड होऊन जातं. हो. पण तरी तिच्यामध्ये ते पॅशन आहे, तिच्यामध्ये ते ड्राईव्ह आहे, तिच्यामध्ये ते डिसिप्लिन आहे, जे तिला सतत इन्स्पायरिंगली तिला काम करायला लावतं. ती अजूनही सगळ्या रोल्ससाठी ओपन आहे. ती अजूनही वेगवेगळ्या भूमिका मध्ये बसण्याचा प्रयत्न करते, वेगवेगळे हं. कॅरेक्टर्स करण्याचा प्रयत्न करते. सो आय थिंक हे खूप इन्स्पायरिंग आहे तिच्याकडनं. या या एवढं सगळं करिअर झाल्यानंतर, एवढी वर्ष इंडस्ट्रीला दिल्यानंतरही अजून तुमच्यामध्ये भूक आहे. हे खूप इन्स्पायरिंग आहे. आईचं काम बघताना काय वाटतं अभिनय तुला? आई आई किती वेगवेगळ्या गोष्टी करत असतात. अगदी परीक्षक म्हणूनही जाणं असेल हो. एखाद्या पुरस्कार सगळं करतात. सोहळ्यासाठी किंवा वेगवेगळ्या अभिनयाव्यतिरिक्तही वेगवेगळ्या गोष्टींमध्ये कायम पुढाकार असतो. पुढाकार असतो. तुला काय वाटतं आईच्या खूप कामाबद्दल? तेच बोललो मी इन्स्पायरिंग आहे खूप. कारण तिने आयुष्यात खूप काही सोचलंय. खूप वेगळ्या-वेगळ्या स्ट्रगल्समधनं ती गेलेली आहे. त्यामुळे ती वेगवेगळे कामं करत असते आणि आता तिचा फोकस जर तुम्ही म्हणाल तर तिचा फक्त अभिनयाकडे आहे. तिला आता दुसरं काही करायचं नाहीये. तिला फक्त अभिनयावर फोकस करायचा म्हणजे ॲक्टिंगवर माझ्यावर नाही. फक्त ॲक्टिंगवर फोकस करायचंय. जितकं काम होत असेल, जितके सीरियल्स, फिल्म्स करता येतील, हां. तितके तिला करायचे आहेत आणि माझी पण ही इच्छा आहे की तिने काम करत राहावं. म्हणजे ती मला माहिती आहे माझी आई घरात नाही बसू शकत. ती अजिबात घरात नाही बसू शकत. तिचं ते वायरिंगच नाहीये घरात बसण्याचं आणि आता घरात बसून करणारही काय? आम्ही दोघंही नसतो. आम्ही दोघंही आमच्या कामात असतो. त्यामुळे तिला सातत्याने काम तिला करायचंय आणि माझी इच्छा आहे की तिला तिच्या कामात मजा यावी आणि हं. ती तिचं काम एन्जॉय करावं.